आता आपण पुण्यातून कोल्हापूरला इथे मात्र थोडंसं एक वेदनादायी चित्र आहे बरं का। कोल्हापुरात अंबाबाईच्या मंदिराला काहीशी गळती लागल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला। मग आम्ही खात्री करून घ्यायचं ठरवलं। मंदिरातली ही गळती जी सुरू आहे त्याचा आरोप स्थानिकांनी केला। अंबाबाईच्या मंदिराच्या संवर्धनाची प्रक्रिया सध्या वेगात सुरू आहे आणि याच दरम्यानचा हा व्हिडिओ आहे। आणि यंदाच्या पावसाळ्यामध्ये मंदिरामध्ये गळतीमुळे पाणी झिरपत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। अंबाबाई मंदिरातल्या या गळतीबद्दल आणखी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये काही व्हिडिओज आहेत ते व्हायरल होताना पाहायला मिळतात। या मंदिरामध्ये गळती लागल्याचे सगळे व्हिडिओज आहेत ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात। तर मी याच अंबाबाई मंदिरामध्ये आहे आणि सगळे आपण खांब देखील पाहते। हेच ऐतिहासिक खांब आहे या अंबाबाई मंदिराचे। तर या मंदिरामध्ये अंबाबाई मंदिर संवर्धन प्रक्रियेचं काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच ठिकाणी ही सगळी दृश्य आपण पाहतोय जी पाणी जे आहे ते पाझरताना पाहायला मिळते आणि हेच व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळतात। मात्र सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल होतात ते यंदाच्या पावसाळ्यामधले हे सगळे व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येते। शिवसेना कार्यकर्ते जे आहेत ते हर्षद सुर्वे यांनी काही व्हिडिओ जे आहेत ते दिल्याचं सुद्धा पाहायला मिळते। हे सगळे दृश्य आपण पाहतोय मंदिरावरून जे पाणी जे झिरपतंय ते या खांबांवरून येतंय आणि या मंदिरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणीच पाणी झाल्याचं सुद्धा सांगण्यात येतंय। मात्र स्थानिकांमधून भाविकांमधून याबाबत तीव्र नाराजी आहे ती व्यक्त होताना पाहायला मिळते। अंबाबाई मंदिराचं कोट्यवधी रुपये खर्च करून संवर्धन प्रक्रियेचं काम सुरू आहे आणि अशाच संवर्धन प्रक्रियेच्या दरम्यान ही गळती जी आहे ती उघड होताना पाहायला मिळते। त्यामुळेच अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळतात। कारण मंदिर परिसरामध्ये ग्राइंडरनं जे काम सुरू असेल त्यावर प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित होताना पाहायला मिळतात। एक ऐतिहासिक ठेवा जो आहे त्याला कुठेतरी बाधा पोचते असा एक आरोप जो आहे तो सुद्धा होताना पाहायला मिळते। मात्र ही गळती जी आहे ती गांभीर्याने घ्यावं अशीच मागणी जी आहे ती भाविक असतील स्थानिक असतील त्यांच्याकडून होताना पाहायला मिळते। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर। पण नेमकी इथली अडचण काय आहे आणि कशामुळे हे सगळं होतंय आणि यावर उपाय काय? मंदिर अभ्यासक उमाकांतजी राणिंगा यांनी काय सांगितलं पाहूया। या मातीच्या थरामध्ये काही बीज निसर्गाच्या पद्धतीनंच रुजली गेली आणि मग त्याच्यातून प्रत्येक वर्षी वडाची पिंपळाची झाडं बाहेर येतात असं दिसून आलं। प्रत्येक वर्षी झाडं कापली जायची पण मुळं मात्र आतच वाढत राहिली। आजची जी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे ती मंदिराचं छत आणि शिखर याच्यामध्ये असलेल्या भरीमध्ये निर्माण झालेली वनस्पतींची मुळं हे या गळतीचं मुख्य कारण आहे। आणि ही मुळं जोपर्यंत मूलतः नष्ट केली जात नाहीत, नामशेष केली जात नाहीत, तोपर्यंत मंदिरामध्ये आज एक गळती वरच्या बाजूने बंद केली की उद्या दुसरीकडे निर्माण होणार। त्यामुळे हे निसर्गाचा प्रकोप आहे आणि याच्यासाठी अतिशय अभ्यासपूर्ण उपाययोजना करणं आवश्यक आहे।